In the last video, in this topic, we have studied the estimation of errors. Today, in this video, we are going to learn the next point is absolute error, mean absolute error, relative error, and percentage error. At first, absolute error. We know that some readings are taken. The notations of that readings are A1, A2, A3 AN. From this, in estimation of error, we can determine the average or mean value. Therefore, the mean value of all these terms, that is A mean, is equal to addition of all these terms A1 plus A2 plus A3 plus plus AN divided by the number of terms are taken, and that number is n. From this, the formula of average or mean value, that is A mean, is equal to 1 upon n into in bracket summation I equal to 1 to n AI. This is the formula of mean value or A mean. Then the absolute error means, yesterday or in the last video I told that the meaning of absolute error, the magnitude of the difference between mean value and each individual value. The magnitude of the difference between mean value and each individual value, that is known as absolute error. Absolute error is or can be written in delta A. At first, the first value of absolute error, delta A1, is equal to difference between mean value and each individual value, means mod of, always the absolute error can be written in modulus form or mod. Therefore, delta A1 is equal to mod of A mean minus A1. Also, delta A2 is equal to mod of A mean minus A2. Then delta A3 is equal to mod of A mean minus A3. Therefore, in the last, up to delta AN is equal to mod of A mean minus AN mod complete. These terms are the absolute error. हा एवढा पार्ट आपण काल घेतलेला होता. इथपर्यंतचा पार्ट आपला झालेला होता अगोदरच्या व्हिडिओमध्ये. आता आपल्याला याच्या पुढे मीन ॲब्सोल्यूट एरर म्हणजे काय, रिलेटिव्ह एरर म्हणजे काय आणि पर्सेंटेज एरर म्हणजे काय, या तिन्ही कन्सेप्ट याच्या पुढे आपल्याला घ्यायच्या आहेत. म्हणून याच्या पुढचा पॉइंट मीन ॲब्सोल्यूट एरर. मीन ॲब्सोल्यूट एरर. मीन ॲब्सोल्यूट एरर काय आहे, मीन ॲब्सोल्यूट एररची डेफिनेशन काय आहे, हा पार्ट आपल्याला याच्या पुढे घ्यायचा आहे. म्हणजेच डेल्टा ए मीन आपण लिहिणार आहे. डेल्टा ए मीन इज इक्वल टू, मग मीन ॲब्सोल्यूट एररची डेफिनेशन काय, द अरिथमेटिक मीन ऑफ ऑल ॲब्सोल्यूट एरर. द अरिथमेटिक, मी डेफिनेशन लिहितोय इथं, द अरिथमेटिक ARITHMETIC, the arithmetic mean of all absolute errors is called mean absolute error. आपण absolute errorच्या किमती काढलेल्या होत्या.
त्या ऍब्सल्यूट एररचा अरिथमेटिक मीन काढायचा आहे. अरिथमेटिक मीन ऑफ ऑल ऍब्सल्यूट एरर, त्या सगळ्यांचा मीन काढायचा आहे आणि सगळ्यांचा मीन काढायचा आहे म्हणजे डेल्टा ए मीन इज इक्वल टू डेल्टा ए वन प्लस डेल्टा ए टू प्लस डेल्टा ए थ्री प्लस डॉट 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 प्लस डेल्टा ए एन अपॉन एन. This formula is the delta A mean and that is the mean absolute error. Absolute error ची बेरीज करणे, त्याचे अरिथमेटिक मीन काढणे, त्याची सरासरी काढणे म्हणजेच मीन ऍब्सल्यूट एरर आहे. आणि हेच आपण असंही लिहू शकतो इज इक्वल टू 1 अपॉन n समेशन I इक्वल टू 1 to n डेल्टा A I. This is the formula of mean absolute error. आपण ऍब्सल्यूट एरर म्हणजे काय बघितलं, मीन ऍब्सल्यूट एरर म्हणजे काय बघितलं. ऍब्सल्यूट एरर म्हणजे द मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड इच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. आणि मीन ऍब्सल्यूट एरर म्हणजे त्या ज्या मीन ऍब्सल्यूट एरर आपण काढणार आहे त्या म्हणजे ऍब्सल्यूट एररचा मीन काढायचा आहे. द मीन ऑफ ऑर अरिथमेटिक मीन ऑफ all absolute error, that is called as the mean absolute error. आणि त्याचा फॉर्म्युला डेल्टा ए मीन इज इक्वल टू 1 अपॉन n समेशन I इक्वल टू 1 to n डेल्टा ए आय. देन नेक्स्ट पॉइंट इज रिलेटिव्ह एरर. याच्या पुढची डेफिनेशन ही रिलेटिव्ह एररची आहे. रिलेटिव्ह एरर म्हणजे काय ते काढायचं आहे. हा जो होता तो डेल्टा ए मीन होता, त्यापुढे आपल्याला रिलेटिव्ह एरर काढायचं. RELATIVE रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एररची डेफिनेशन काय आहे, त्याचं फॉर्म्युला लिहिलं का आपल्याला डेफिनेशन लिहिता येते. रिलेटिव्ह एररचा फॉर्म्युला महत्वाचा आहे. द रेशो ऑफ किंवा रिलेटिव्ह एरर इज इक्वल टू रिलेटिव्ह एरर इज इक्वल टू डेल्टा ए मीन अपॉन मीन व्हॅल्यू किंवा ए मीन आपण असं म्हणूया. द रेशो ऑफ न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आहे त्यामुळे आपण रेशो हा वर्ड घेतोय इथं. द रेशो ऑफ मीन ऍब्सल्यूट एरर, डेल्टा ए मीन आहे म्हणजे मीन ऍब्सल्यूट एरर. द रेशो ऑफ मीन ऍब्सल्यूट एरर टू मीन व्हॅल्यू इज कॉल्ड एज रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एररची डेफिनेशन खूप सोपी आहे. द रेशो ऑफ mean absolute error to mean value is called as relative error. आणि शेवटची टर्म याच्यामधली पर्सेंटेज एरर, PERCENTAGE पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज एरर काय आहे, डेफिनेशन काय आहे, ही डेफिनेशन सगळ्यात सोपी. रिलेटिव्ह एररला 100 न मल्टिप्लाय केलं का येणारी किंमत ही पर्सेंटेज एररची असते. द रिलेटिव्ह एरर कॅन बी एक्सप्रेस्ड ऑर रिप्रेझेंटेड बाय 100. द रिलेटिव्ह एरर कॅन बी रिप्रेझेंटेड बाय 100 that is known as percentage error. Therefore, percentage error equal to percentage error इक्वल टू रिलेटिव्ह एररला 100 न मल्टिप्लाय करायचं आहे. मग रिलेटिव्ह एरर इथं आहे तसं येणार. पर्सेंटेज एरर इज इक्वल टू रिलेटिव्ह एरर इंटू 100 इज इक्वल टू रिलेटिव्ह एरर म्हणजे डेल्टा ए मीन अपॉन ए मीन इंटू 100. This formula is the percentage error or is equal to delta A mean upon A mean percent. हा 100 आहे म्हणजे आपण त्याच्याबद्दल पर्सेंट असं लिहू शकतो. याला पर्सेंटेज एरर असं म्हटलं जातं. इथपर्यंतचा पार्ट हा एररचा आहे. आपण आतापर्यंत एररच्या बऱ्याच पॉइंट्स बघितल्या. त्याच्यामध्ये टाइप्स ऑफ एरर्स घेतोय. टाइप्स ऑफ एरर्स मध्ये सिस्टमॅटिक एरर आहे आणि रॅन्डम एरर आहे.
सिस्टमॅटिक एरर मध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, इन्स्ट्रुमेंटल एरर आहे, एरर ड्यू टू इम्परफेक्शन ऑफ द एरर्स आहे, आणि तिसरा जो त्याच्यामधला टाईप आहे तो म्हणजे पर्सनल एरर आहे. रॅन्डम एरर घेतला, एस्टिमेशन ऑफ एरर घेतला. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या पिरियडला आपण 4 एररचे प्रकार बघतोय. त्यामधील एक आहे तो ॲब्सोल्यूट एरर, मीन ॲब्सोल्यूट एरर, रिलेटिव्ह एरर आणि पर्सेंटेज एरर. चारही डेफिनेशन, चारीचे फॉर्म्युले हे सगळं आपल्याला झालेलं आहे किंवा इथं सोप्या पद्धतीनं मी सांगितलेलं आहे. आता याच्यावरून आपल्या टेक्स्टबुक मध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे. त्या एक्झाम्पल वरून किमती काढायच्या आहेत. मग कोणत्या किमती काढायच्या आहेत, एक्झाम्पल कसं सोडवायचं आहे, सोडवून दिलेले एक्झाम्पल आहे तरीही आपल्याला समजावं म्हणून मी परत एकदा सोडवून देतोय. कारण एक्झाम्पल हे तशा प्रकारचं विचारलं जातं. तुम्हाला काही किमती दिल्या जातील आणि त्या किमतीवरून त्याचा मीन काढायचा, त्याचा ॲव्हरेज काढायचा आहे, त्याची मीन ॲब्सोल्यूट एरर काढायची आहे, रिलेटिव्ह एरर काढायचा आहे. समजा एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुमचे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स, मराठी आणि इंग्लिश या सगळ्या विषयाची जर मार्क तुम्हाला 60, 65, 55, 70, 81 आणि इंग्लिशला 80 असे मार्क्स मिळालेले असतील आणि तुम्हाला विचारलं याची सरासरी किती, याचा ॲव्हरेज किती, याचा मीन किती, तुम्ही काय करता, सगळ्यांची बेरीज करता. ते टोटल किंमत झाली. त्याला जेवढ्यांची बेरीज करतो 1, 2, 3, 4, 5 आणि 6 ने डिवाइड केलं तर ती किंमत म्हणजे त्याचा मीन असते, त्याचा ॲव्हरेज असतं. ही किंमत काढतो आपण. तुम्हाला पुढे विचारलं ॲब्सोल्यूट एरर, मीन ॲब्सोल्यूट एरर, पर्सेंटेज एरर, रिलेटिव्ह एरर या किमती जरी याच्यावरून काढायला सांगितल्या तरीही आपल्याला त्या किमती काढता येतात. त्यासाठीच एक एक्झाम्पल आपल्या टेक्स्ट बुक मध्ये दिलेलं आहे. ते एक्झाम्पल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कंप्लीट करूयात. टेक्स्ट बुक मध्ये तुम्ही बघितलं तरीही चालेल. आणि पेज नंबर 10 वरती 10 नंबर पानावर एक्झाम्पल दिलेलं आहे. एक्झाम्पल नंबर 1.5. काय एक्झाम्पल आहे बघा. द रेडियस ऑफ अ स्पियर मेजर्ड रिपीटेडली यील्ड्स व्हॅल्यूज. स्पियरची रेडियस दिलेली आहे. काय दिलेले आहेत त्याचे स्पियरचे रेडियस, यील्ड्स व्हॅल्यूज 5.63 मीटर, 5.54 मीटर, 5.44 मीटर, 5.40 मीटर अँड 5.35 मीटर. Determine the most probable value of radius and the mean absolute and percentage errors. आपल्याला एक्झाम्पल मध्ये रेडियस ऑफ स्पियर मेजर्ड. रेडियस एक स्पियर आहे, स्पियर म्हणजे गोल आहे. सिंपल पेंडुलमला आपण जो स्पियर वापरतो, भरीव गोळा आहे, त्याचा रेडियस तुम्हाला मोजायला सांगितलं प्रत्येकाला. प्रत्येकाची व्हॅल्यू वेगवेगळी येईल, डिफरन्स येईल. मग प्रत्येकाची व्हॅल्यू वेगळी येते, त्याच्यावरून आपल्याला त्याचा मीन काढायचा असतो, ॲक्युरेट व्हॅल्यू काढायची असते, त्यावरून त्याची मीन काढायची, ॲब्सोल्यूट एरर काढायचा, रिलेटिव्ह एरर काढायचा आहे. या सगळ्या किमती इथं काढायच्या आहेत. आणि त्या सगळ्या किमती काढण्यासाठी हे एक्झाम्पल आपण सोडवून घेतलं तर तुमच्या लक्षात येईल. द रेडियस ऑफ द स्पियर मेजर रिपीटेडली यील्ड्स व्हॅल्यूज 5.63 मीटर, 5.63 मीटर, कॉमा सेकंड व्हॅल्यू 5.54 मीटर, 5.54 मीटर, कॉमा 5.44 मीटर, 5.44 मीटर, कॉमा 5.40 मीटर, 5.40 मीटर, कॉमा 5.35 मीटर, 5.35 मीटर. इथं आपल्याला बऱ्याच किमती दिलेल्या आहेत. किती किमती आहेत? 1, 2, 3, 4 आणि 5. त्या 5 किमती दिलेल्या आहेत. आणि विचारलंय काय बघा त्याच्यामध्ये, डिटरमाइन द मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू ऑफ द रेडियस, असा पहिला प्रश्न आहे. मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू विचारलेली आहे. याचा अर्थ आपल्याला पहिल्यांदा त्याचे अरिथमेटिक मीन काढणं गरजेचं आहे. कोणतीही किंमत काढण्यासाठी अगोदर आपल्याला त्याची मीनची किंमत काढावी लागेल. आणि इथं मीनची किंमत काढण्यासाठी ए मीन इज इक्वल टू, या सगळ्या किमती म्हणजे आपण A1 हा A1, A2, A3, A4 आणि A5 घेतल्या तर या सगळ्यांची बेरीज करावी लागेल. म्हणजेच A1 प्लस A2 प्लस A3 प्लस A4
प्लस A5 अपॉन 5. आता इथं किमती ठेवायच्या. पहिली किंमत कोणती आहे? 5.63 प्लस 5.54 प्लस 5.44 प्लस 5.40 प्लस 5.35. या सगळ्यांची ऍडिशन अपॉन 1 2 3 4 5 आहेत, त्याला 5 ने डिवाइड करायचं. या सगळ्यांची बेरीज करायची. तुम्ही जर त्याची बेरीज केली तर बेरीज किती येते बघा. 5 आणि 0 5, 5 आणि 4 9, 9 आणि 4 13, 13 आणि 3 1606. हातचा इथं 1 येतोय, कॅरी 1 आला. 3 आणि 1 4, 4 आणि 4 8, 8 आणि 4 12, 12 आणि 5 17, 17 आणि 6 23 ला 3. इथं हातचा कॅरी 2 आला या ठिकाणी. 5 आणि 2 7, 7 आणि 5 12, 12 आणि 5 17, 17 आणि 5 23, 17 आणि 5 22, 22 आणि 5 27, 27. आणि इथं पॉइंट 27.36 अपॉन 5. आता 5 ने याला डिवाइड करूया. 5 ने याला डिवाइड केल्यानंतर येणारी किंमत 5 1 चा 5, 5 1 5, 5 5 25 इज इक्वल टू इथं 5 आलं. इथं राहिलं किती? 27 मधून 25 वजा केल्यानंतर आपल्याला 2 मिळेल. इथं पॉइंट आहे तसा इथं दिला. 2 वरती 3 घेतला. 5 चौक 20, यामध्ये 3 राहील. 3 वर परत 6 घेतला. 5 7 35, 1 राहिलं. 1 वर 0, 5 2 10. म्हणजे किंमत किती आली? मीन व्हॅल्यू और अरिथमेटिक मीन व्हॅल्यू और ए मीन इज इक्वल टू 5.472, 5.472 एवढी किंमत आलेली आहे. या सगळ्यांचं युनिट हे मीटर आहे, त्यामुळे त्याला आपण मीटर लिहायचं. आणि अजून एक महत्वाचं, हे जे मीटर आहेत प्रत्येक ठिकाणी एम 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 आहे बघा. ते फॉर्म्युल्यामध्ये ज्या वेळेला आपण किमती ठेवतो त्यावेळेला त्या क्वांटिटीचं किंवा त्या किमतीचं जे युनिट आहे ते फॉर्म्युल्यामध्ये लिहायचं नसतं, फक्त ती किंमत लिहायची असते. त्यामुळे फक्त आपण इथं किंमत लिहिलेली आहे. 5.472 ही किंमत कशाची आली? एमिनची आलेली आहे. ही किंमत आपल्याला ठेवावी लागेल आणि त्या किमतीवरून बाकीच्या किमती काढायच्या आहेत. पहिला क्वेश्चन जो होता त्या पहिल्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे? एमिन इज इक्वल टू 5.472 मीटर ही पहिली किंमत आहे. पहिल्यांदा विचारलेला मोस्ट प्रोबेबल स्पीड आहे. त्याच्यानंतर काय विचारलंय बघा, डिटरमाइन द मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू ऑफ रेडियस अँड द मीन ऍब्सोल्यूट रिलेटिव्ह अँड पर्सेंटेज एरर. मीन ऍब्सोल्यूट एरर अगोदर काढायचा आहे. सेकंड पॉइंट मध्ये मीन ऍब्सोल्यूट एरर त्याचा काढायचा आहे, म्हणजे मीन ऍब्सोल्यूट एरर ABSOLUTE मीन ऍब्सोल्यूट एरर काढायचा आहे. इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे त्याचा मीन ऍब्सोल्यूट एररचा आपण काढलेला आहे अगोदर. 1/5 इंटू इन ब्रॅकेट, इथं आपण प्रत्येक ब्रॅकेट मध्ये त्याची किंमत घेतोय. पहिली किंमत कोणती आहे? डेल्टा ए मीन मायनस किंवा डेल्टा ए मीन इथं काढण्याच्या अगोदर ए मीन मायनस A1 घेतोय, म्हणजे याच्यातून हे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. ए मीन मायनस A1, ए मीन मायनस किंवा मॉड मध्ये ए मीन मायनस A1. पुढं इथं ऍडिशन आहे त्याची, प्लस येणार आहे. पुढं ए मीन मायनस A2 प्लस मॉड मध्ये ए मीन मायनस A3 प्लस मॉड ए मीन मायनस A4 आणि शेवटी ए मीन मायनस A5. या सगळ्या किमती आपण इथं लिहिल्या. इज इक्वल टू
1/5 इंटू इथं आपल्याला जी किंमत मिळणार आहे हे सगळं सोडवलं. आता ए मीन किती आहे 5.472, A1 किती आहे 5.63. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि ती किंमत इथं लिहायची आहे. त्याप्रमाणे या सगळ्या किमती ठेवायच्या आणि 1/5 इंटू किती येणार आहे 0.452. तुम्ही ते घरी कॅल्क्युलेट करा निवांत. 0. आता वेळ कमी असल्यामुळं मी डायरेक्ट किंमत लिहून काढतोय 0.452. 0.452 आणि या 5 ने याला डिवाइड केलं तर मीन ऍब्सोल्यूट एररची किंमत ही 0.0904 मीटर एवढी मिळते. इथं सोडवून दिलेलं आहे. तुम्हाला त्याची मेथड समजावून सांगतोय. हे कॅल्क्युलेशन तुम्ही करायचं आहे. 5 ने याला डिवाइड करायचं. 5 ने डिवाइड केलं असता 0.0904 मीटर अशी किंमत तुम्हाला इथं मिळणार आहे. ही जी किंमत आहे ती म्हणजे मीन ऍब्सोल्यूट एररची असेल 0.0904 आणि मीटर हे त्याचं युनिट असेल. आता पुढची किंमत कशाची विचारलेली आहे बघा. डिटरमाइन द मोस्ट प्रोबेबल ऑफ रेडियस अँड मीन ऍब्सोल्यूट रिलेटिव्ह अँड पर्सेंटेज. पुढचा रिलेटिव्ह एरर आणि पर्सेंटेज एरर विचारलेला आहे. रिलेटिव्ह एरर कसं काढायचं आहे माहित आहे. पर्सेंटेज एरर हेही कसं काढायचं आहे माहित आहे. त्या दोन्ही फॉर्म्युला इथे वापरायच्या. रिलेटिव्ह एररला तरी आपण डेल्टा ए मीन अपॉन ए मीन घेतोय इज इक्वल टू डेल्टा ए मीन काय आहे हा मीन ऍब्सोल्यूट एरर म्हणजेच डेल्टा ए मीन आहे. म्हणून इथं 0.0904 आणि ए मीन म्हणजेच कोणती किंमत आहे 5.472. 5.472 याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. हे कॅल्क्युलेट करायचं आहे. आता हे कॅल्क्युलेट तुम्ही लॉग टेबलनं करायचं असतं. आपल्याला सवय आहे मोबाईलवर लगेच बटन दाबायचं आणि त्याचं आन्सर काढायचं. ही मेथड आपल्याला इथं नाही. आपल्याला हे लॉगॅरिथमिकचा वापर करून लॉग टेबलचा वापर करून अशा प्रकारच्या न येणाऱ्या किंवा डिफिकल्टी लेवलच्या ज्या कॅल्क्युलेशन्स आहेत ते कॅल्क्युलेशन सोडवायचे असतात. तुम्हाला लॉग टेबल अजून शिकवायचं आहे, शिकवलेलं नाही. त्यामुळे हे शिकवून झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. तोपर्यंत आता मी इथं किती आन्सर आहे ते इथं लिहून टाकतोय. इज इक्वल टू 0.017 मीटर ही त्याची किंमत आहे. आता रिलेटिव्ह एररला युनिट येणार नाही कारण रिलेटिव्ह एरर मध्ये हे मीन ऍब्सोल्यूट एरर आपण मीन व्हॅल्यू आहे. त्यामुळे तिथं ते कॅन्सल होईल. आणि शेवटचा पॉइंट आहे पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज एरर इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे पर्सेंटेज एररचा रिलेटिव्ह एरर इंटू 100. रिलेटिव्ह एरर इंटू 100 हा फॉर्म्युला घेतला का आपल्याला डेफिनेशन माहित आहे. द रिलेटिव्ह एरर कॅन बी एक्सप्रेस्ड और रिप्रेझेंटेड इन टर्म्स ऑफ 100 और मल्टिप्लाय बाय 100 दॅट इज द पर्सेंटेज एरर. आणि इथं पर्सेंटेज एरर मध्ये इज इक्वल टू रिलेटिव्ह एरर 0.017 किंमत आहे इंटू 100. आपण या 2 शून्य सरकवायच्या किंवा 2 शून्य इथं घालवायचा विचार केला तर हा पॉइंट इकडे जातो. इथं 1 आणि 2 शून्य आहेत. इथं हा पॉइंट इकडे गेला 2 शून्यानं तर ही किंमत कुठं जाणार आहे 1.7 मिळेल. आणि पर्सेंटेज एरर असल्यामुळं याला युनिट काय येईल पर्सेंटेज. म्हणजे इथं मिळालेली किंमत ही 1.7%. अशा प्रकारचं कोणतंही एक्झाम्पल आपल्याला दिलं, व्हॅल्यूज दिल्या आणि त्या व्हॅल्यूज वरून या किमती जरी विचारल्या त्या किमती काढायला सांगितल्या तरीही त्या किमती आपल्याला काढता आल्या पाहिजेत. त्यामध्ये सर्वात महत्वाचं त्याची मीन व्हॅल्यू काढायचे. त्याला आपण ॲव्हरेज व्हॅल्यू म्हणतो. जेवढ्या किमती दिल्या जातील त्या सगळ्यांची ऍडिशन करायची, त्याला तेवढ्याच संख्येनं डिव्हाइड करायचं. ती किंमत म्हणजे मीन व्हॅल्यू असते, ॲव्हरेज व्हॅल्यू असते. त्याच्या पुढं ॲब्सोल्यूट एरर, मीन ॲब्सोल्यूट एरर, रिलेटिव्ह एरर, पर्सेंटेज एरर या सगळ्या किमती आपल्याला याच्यामध्ये काढता येतात आणि त्या सर्व किमती काढायच्या असतात. अशा प्रकारचे एक्झाम मध्ये विचारले जातात. त्यावेळी न चुकता आपल्याला काढणं गरजेचं असतं.
त्यामुळे हे तेवढं सोपं, जेवढं आहे तेवढं सोपं नाही. तुम्ही त्याची प्रॅक्टिस केली तर लक्षात येईल. आलं लक्षात? आता त्याच्या पुढं इथं आपल्या सिलेबसमध्ये शेवटचा एक पॉईंट दिलेला आहे, तो म्हणजे सिग्निफिकंट फिगर आहे. रेड्युस्ड पार्ट जो आहे तो कॉम्बिनेशन ऑफ एररचा आहे. कॉम्बिनेशन ऑफ एररचा पार्ट हा सिलेबसमधून रिड्यूस केलेला आहे, त्यामुळे आपण तो घेणार नाही. त्याच्या पुढचा जो पार्ट आहे तो सिग्निफिकंट फिगर आहे, आणि सिग्निफिकंट फिगर हा पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात. या ठिकाणी आपण हा व्हिडिओ बंद करूयात.